आपल्या देशाच्या मीडियाचं हे रूप पहा मित्रांनो। नहीं, मैं तो करूंगी, सुनिए, ताल ठोक कर करूंगी देश के प्रधानमंत्री को डिफेंड। कोई माई का लाल मुझे रोक नहीं सकता है, ठीक है। मैं सुनिए, अमी जामई मैं तो कह रही हूँ, माशाअल्लाह कह रही हूँ, एकदम ताल ठोक के कह रही हूँ। देश का प्रधानमंत्री अच्छा काम करेगा तो मैं उसके साथ खड़ी रहूंगी, कोई अमित जमाई मुझे रोक नहीं सकेगा। अमित जमाई आप रहिए जिसके साथ। आणि आपण यांच्याकडून काय अपेक्षा करतोय की हे निष्पक्षपणे बातम्या दाखवतील? ही सरळ हे म्हणते आहे की मी माझ्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना डिफेंड करेन, मग काहीही होवो। तुम्हाला हे पटलंय का? तिने खरं तर हे म्हणायला पाहिजे की मी जी व्यक्ती बरोबर असेल तिच्या बाजूनी असेल, जी व्यक्ती चुकीची असेल तिला मी चूक म्हणेन। कारण प्रधानमंत्र्यांना डिफेंड करणं हे काही पत्रकाराचं काम नाही आहे। पत्रकाराचं काम आहे सरकारला प्रश्न विचारणे, सरकारच्या धोरणांवर प्रश्न विचारणे, कायम प्रश्न उपस्थित करणे। कारण निदान पत्रकारांच्या धाकामुळे, विरोधकांच्या धाकामुळे सरकार काम करत असतं। आणि या रुबिकाच्या लॉजिकनुसार समजा उद्या जर सलमान खान देशाचा प्रधानमंत्री झाला तर ही हे सांगणार आहे का की सलमान खानने हरणाला मारलेलं नाहीये, हरणाने स्वतःच खुदकुशी करून घेतलेली आहे। देशाच्या प्रधानमंत्र्यांना डिफेंड करणं हे काही पत्रकाराचं काम नाही आहे, ते त्या पक्षातल्या नेत्यांचं काम आहे, त्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं काम आहे। हे पदाधिकारी कायम आपल्या पक्षात मग कोणीही असो त्यांची कायम तारीफच करतात। खरं तर असं करू नये पण ते करत असतात। पत्रकारांनी कधीपासून ठेका घेतलाय की ते प्रधानमंत्र्यांची बाजू घेतील? हे जे मीडिया आहे, वृत्तपत्र आहे, जर्नलिस्ट आहे, यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हणतात। कारण की लोकशाही ही यांच्यामुळे टिकून असते। देशामध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे आपल्याला यांच्या माध्यमातून कळत असतं। पण हे सांगणारेच प्रतिनिधी जर असे एका बाजूचे असतील तर मग कसं होणार? सलमान खानचं मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं की मी जर ठरवलं की मी माझ्या प्रधानमंत्र्यांच्याच बाजूने असेल, याचा अर्थ की त्यांनी चुकीचं केलं तरी तो कसा चांगलाच आहे हे सांगण्यासाठी मी टनाटना उड्या मारेल असंच म्हणायचं थोडक्यात रुबिकाला। मला माहित नाही तिला कुठलं तिकीट हवंय तर तिने ते डायरेक्ट तोंडाने सांगावं, पण हे अशा उड्या मारणं बंद करावं। कारण त्यांनी देशाचं खूप मोठं नुकसान होत आहे। म्हणजे तिला हेच म्हणायचं की माझ्या प्रधानमंत्र्यांना मी डिफेंड करेल। ते प्रधानमंत्री जे न खाऊंगा न खाने दूंगा म्हणणारे, जे स्वतःच्या शेजारी भ्रष्टाचारांना बसवतात, भ्रष्टाचारांना आपल्या पक्षामध्ये घेऊन येतात, ते प्रधानमंत्री जे शेतकरी आंदोलन आहे, कुस्तीपटूंचं आंदोलन आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे याच्यावर चूप होते, त्याच्याविषयी एक शब्दही बोललेले नाही आहेत। हे प्रधानमंत्री मणिपूर जळलं तेव्हाही चूप होते। या प्रधानमंत्र्यांनी मणिपूरकडे लक्ष दिलं नाही, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे यांनी लक्ष दिलं नाही। लडाखमध्ये अजूनही उपोषण सुरू आहे आणि प्रधानमंत्री इकडे तिकडे दौरे करत फिरत आहे। यावेळेला जर असे मीडियावाले गप्प राहत असतील तर आपल्या देशाचं काय होणार आहे? आणि अशा वेळेला मीडियामधले हे असे पत्रकार जर सरकारला प्रश्न विचारणार नसतील, प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारणार नसतील तर खरंच आपल्या देशाचं काय होणार आहे? म्हणजे इतकं सगळं होत असतानाही आपल्या प्रधानमंत्र्यांना डिफेंड करावं वाटतं एखाद्या व्यक्तीला, चुकीच्या माणसाला डिफेंड करावं वाटतं, म्हणजे हिचे संस्कार काय असतील? चुकीच्या व्यक्तीला जेव्हा आपण पाठीशी घालतो, जेव्हा चुकीच्या व्यक्तीच्या चुकांवर आपण पांघरून घालतो तेव्हा ते अहितकारक असतं। आणि ही गोष्ट पर्सनल नाही आहे की माझ्या घरचं कोणीतरी चुकीचं वागतंय, प्रधानमंत्री लेवलचा व्यक्ती एक चुकीचं वागतो आहे, त्यामुळे त्यांच्या चुकीच्या वागण्याला डिफेंड करायला नाही पाहिजे। कारण त्यांच्या वागण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे संपूर्ण देशावर परिणाम होत असतो। या देशातल्या तुम्ही आम्ही भरत असलेल्या टॅक्सच्या पैशामधनं हे लोक सरकार चालवत आहेत। हे लोक फुकट किंवा समाजसेवा नाही करत आहेत, त्यामुळे हे लोक जबाबदार असतात आपल्या प्रश्नांना उत्तर द्यायला आणि त्यांनी ते दिलं पाहिजे। आणि पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजे, कारण की त्यांच्याकडे खूप मोठा मास अपील असतो। त्यांचा एक प्रश्न खूप लोकांपर्यंत पोहोचू शकतो, लोकांना हे कळू शकतं की यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि हेच आज होत नाहीये। हे पहा, ज्या वेळेला ते बरोबर असतील त्यावेळेला बरोबर म्हणावं, पण जेव्हा ते चुकीचे असतील ना तेव्हा चुका दाखवाव्यात, चुका सांगाव्यात, प्रश्न विचारावेत। आणि जर एखादी व्यक्ती नीट काम करत नसेल तर ही ती नीट काम करते आहे असं जर तुम्ही शिक्का मारत असाल ना तर तुम्ही पाहणाऱ्यांचं खूप मोठं नुकसान करत आहात, तुम्ही तुमच्या सगळ्या ऑडियन्सचं नुकसान करत आहात। आता ही रुबिका प्रधानमंत्र्यांसाठी इतकी टनाटना उड्या मारते त्याच्यावरूनच कळते की हिला तिकीट हवं आहे। कारण कंगनानी पण अशाच उड्या मारणं सुरू केलं होतं 5 वर्षापासून, तिने हे 5 वर्ष सलग केलं, त्यामुळे लगेच तिला आता तिकीट मिळालेलं आहे। रुबिकाला मे बी काही दिवसानंतर तिकीट मिळू शकतं। आता रुबिकाच्या ह्या बोलण्यावरून हे तर कळतंय की यांनी आजपर्यंत आपल्याला खऱ्या बातम्या दाखवलेल्या नाही आहेत आणि इथून पुढेही दाखवणार नाही आहेत। त्यामुळे आपण या आज तकवर आणि हिच्यावर तर बहिष्कार टाकायलाच पाहिजे। हा देश जर आपल्याला नीट ठेवायचा असेल ना तर आपले पत्रकार निष्पक्ष असले पाहिजे।
सरकारला पत्रकारांची भीती वाटली पाहिजे की आपण नीट काम नाही केलं तर आपली बातमी बनेल, त्यापेक्षा आपण नीट काम करूया, आपली बदनामी होईल, त्यापेक्षा आपण नीट काम करूया, अशी भीती सरकारला वाटली पाहिजे. आणि एकेकाळी असं होत होतं. आज जो भोंगळ कारभार सुरू आहे तो यामुळे आहे की नेत्यांना आणि सत्ताधाऱ्यांना हे माहिती आहे की पत्रकार काहीही बोलणार नाहीयेत. उलट 4 तुकडे जास्त टाकले तर ते सगळं टणाटणा उड्या मारायला तयार होतात तुमच्यासाठी. आणि रुबिकासारखी लोक करत नाही म्हणून आमच्यासारखे अनेक लोक खरं बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही सपोर्ट करतच असतात, त्यासाठी मनापासून धन्यवाद.